नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 19 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. नुकतंच मिस युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, व्हिक्टोरिया थेलगिक असं तिचं नाव आहे, जिनं नुकतंच 2024 या सालचा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेला आहे. त्या ठिकाणी आपण छायाचित्र दिलेलं आहे, ते बघू शकता आपण. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ही जी काही स्पर्धा झालेली आहे मिस युनिव्हर्स 2024ची, त्याचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे, 73वा आहे. आणि याचं आयोजन मेक्सिको या देशामध्ये झालेलं आहे. आणि विजेता ठरलेली आहे डेन्मार्क या देशाची व्हिक्टोरिया थेलगिक. आणि डेन्मार्क देशाची ही मिस युनिव्हर्स किताब जिंकणारी पहिली व्यक्ती ठरलेली आहे किंवा महिला ठरलेली आहे, म्हणून हा पॉईंट स्टार करून ठेवायचा आहे. त्यासोबतच मागच्या वर्षीचा मिस युनिव्हर्सचा किताब कोण जिंकला होता 2023 या वर्षाचा, असं जर आपल्याला परीक्षेत विचारलं तर आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे सेनिस पलासियो. आणि आता 2024ची आहे व्हिक्टोरिया थेलगिक. हे दोन्ही नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच ज्या भारतीय विजेत्या आहेत ज्यांनी की मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेला आहे ते नावंसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिलं नाव आहे सुष्मिता से, त्यानंतर आहे लारा दत्ता आणि तिसरं नाव आहे हरनाज कौर संधू. या 3 भारतीय महिलांनी या अगोदर मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेला आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की मिस वर्ल्ड 2024चा किताब क्रिस्टिना पिचकोवानं जिंकलेला आहे. मिस इंडिया 2024ची विजेता निकिता पोरवाल आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2024ची विजेता ही रिया सिंगा ठरलेली आहे. तर या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, त्या आपण नोट डाऊन करून ठेवायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर हा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या देशाकडून नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, नायजेरिया या देशाकडून आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा 2ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्याचा सन्मान हा करण्यात आलेला आहे. त्या संबंधित आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा बघायची आहे. अवॉर्डचं नाव लक्षात ठेवायचं आहे किंवा त्या सन्मानाचं नाव काय आहे तर ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर. आणि हा नायजेरिया या देशाचा 2ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. आणि असा सन्मान प्राप्त करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान बनलेले आहेत. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच तटरक्षक बलाने रिप्रिक्स 2024 सैन्य अभ्यासाचं आयोजन कुठं केले होते? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ओडिसा या राज्यामधील जे पॅराद्वीप आहे मित्रांनो, त्या ठिकाणी नुकतंच आपलं जे काही तटरक्षक बल आहे त्याचाही सैन्य अभ्यास पार पडलेला आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, रिप्रिक्स असं त्याचं नाव आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, रिजनल पोल्युशन रिस्पॉन्स एक्झरसाइज असं त्या रिप्रिक्सचं लॉंग फॉर्म आहे. तर याचा उद्देश काय होता तर समुद्री प्रदूषणाला रोखण्यासाठीचं हे एक एक्झरसाइज आहे, त्यासाठी हे आयोजन करण्यात आलेली होती. त्यासोबतच याचं आयोजन कुठं होतं तर ओडिशा राज्यामधील पॅराद्वीप या ठिकाणी. त्यासोबतच भारतीय जे तटरक्षक बल आहे त्याविषयी आपल्या लक्षात काही पॉईंट घ्यायचे आहेत. त्याची स्थापना 1 फेब्रुवारी 1977ला झालेली आहे. आणि याची स्थापना करण्यामागचा उद्देश काय आहे तर समुद्री तस्करी रोखणे व अवैध कारवाया रोखणे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच 2024 या वर्षामध्ये जे इतर सैन्य अभ्यास झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते कोणते आहेत तर पहिलं आहे डेझर्ट सायक्लॉन, जे की भारत आणि UAE या 2 देशांच्या दरम्यान झालेला आहे. सहयोग कायजिन नावाचा सैन्य अभ्यास भारत व जपानच्या दरम्यान झालेला आहे. खंजीर सैन्य अभ्यास भारत आणि किर्गिस्तान. दोस्ती सैन्य अभ्यास 3 देशांच्या दरम्यान झालेला आहे, भारत, मालदीव आणि श्रीलंका. हा पॉईंट स्टार करून ठेवायचा आहे कारण 3 देशांच्या दरम्यान झालेला हा सैन्य अभ्यास आहे. त्यानंतर आहे समुद्र लक्ष्मण
जो भारत व मलेशिया या 2 देशांच्या दरम्यान झालेला आहे. डस्टलिंग नावाचा सैन्य अभ्यास भारत व उझबेकिस्तान. धर्मागार्जियन भारत आणि जपान. तर्कश सैन्य अभ्यास भारत व अमेरिका. शक्ती सैन्य अभ्यास भारत व फ्रान्स. मित्रशक्ती भारत व श्रीलंका. वरुण नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्स या 2 देशांच्या दरम्यान झालेला. अल-नजाम भारत आणि ओमान. गगनशक्ती जो की आपल्या भारतीय वायुसेनेचा हा सैन्य अभ्यास होता. आणि तसेच मिलान नावाचा एक सैन्य अभ्यास आहे जे आपल्या भारतीय नौदलाचा आहे. या गोष्टी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत, म्हणून आपण या ठिकाणी मित्रांनो त्या गोष्टी या वारंवार आपल्या व्हिडिओमध्ये रिवाइजही करून येत असतो. उद्देश आज की तुम्हाला परत ते वाचण्याची गरज पडू नये, आपल्या लेक्चरमध्ये सर्व काही कवर होऊन जावं आणि तुम्हाला याच ठिकाणी गोष्टी या बाटवून जायला पाहिजेत. हाच त्यामागचा उद्देश आहे, म्हणून आपण हे सर्व दररोजच्या दररोज घेत असतो. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूंना दुबई स्पोर्ट्स कौन्सिलचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यात आले आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा या दोघांना जे दुबई स्पोर्ट्स कौन्सिल आहे त्याचे ते ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. हा हरभजन सिंग कोण आहे तर माजी भारतीय क्रिकेटपटू आहे आणि सानिया मिर्झा ही टेनिसपटू आहे मित्रांनो. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याविषयी आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे जे इतर ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत ते 2 महत्त्वाचे आहेत, ते विचारलं जाऊ शकतं आपल्या परीक्षेत. पहिली आहे युनिसेफ इंडियाची ब्रँड ॲम्बॅसेडर करीना कपूर, अभिनेत्री आहे आणि झारखंड विधानसभेचे नुकतंच ब्रँड ॲम्बॅसेडर बनलेले आहेत क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी. हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे ब्रँड ॲम्बॅसेडर आपल्याला विचारले जाऊ शकतं, ते आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. कोणता देश भारताच्या यंत्रणेचा वापर करून बांगलादेशला वीज निर्यात करणार आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. नेपाळ हा देश नुकतं जी काही बांगलादेश आहे त्या देशाला आपल्या भारताच्या यंत्रणेचा वापर करून त्या ठिकाणी ते वीज निर्यात करणार आहे. त्या संदर्भामधला हा प्रश्न आहे, त्याविषयी थोडी अधिकची आपण माहिती बघणार आहोत. तर नेपाळ आणि बांगलादेशच्या दरम्यान मित्रांनो वीज जी आहे ती दिली जाणार आहे. नेपाळ हा देश बांगलादेशला विजेची निर्यात करणार आहे, पण त्यासाठी जी काही यंत्रणा लागणार आहे, जे काही आपली पॉवर ग्रीड आहे किंवा जी काही आपण जे तारांचं एक जाळं पसरवलेलं आहे लाईटचं ट्रान्समिशन होण्यासाठी, तर त्याचा वापर मात्र आपल्या भारताच्या त्या पॉवर ग्रीडचा करण्यात येणार आहे आणि ते नेपाळ बांगलादेशला वीज निर्यात करणार आहे. असं भारत का करत आहे? कारण मित्रांनो त्यामागचा उद्देश आहे की भारत जी काही आपले शेजारी राष्ट्र आहेत, नेपाळ असेल बांगलादेश असेल, त्यांच्यासोबतचे संबंध अधिक मजबूत व्हावेत म्हणून हा भारत थोडंसं त्यांच्यासाठी मदत करत आहे. आणि त्यामागे आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की जे काही चीन देश आहे आणि भारत या 2 देशांमध्ये जो संघर्ष आहे मित्रांनो, त्यामध्ये चीन सततच भारताच्या जे शेजारील राष्ट्र आहेत त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न हा करत आलेला आहे. म्हणून भारत पण मागं नाही राहायला पाहिजे, त्या दृष्टीनं आपल्या देशांचे जे काही आंतरराष्ट्रीय डावपेच आहेत अशा दृष्टिकोनामधून आखले जात आहेत. तर त्या संदर्भामधला आपल्याला एवढा प्रश्न हा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे दिव्यांग खेळाडूंसाठी जगातील सर्वात उंचीवर पॅरा स्पोर्ट्स सेंटर भारतात कुठे उभारले जाणार आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. लडाख या ठिकाणी दिव्यांग खेळाडूंसाठी जगातल्या सर्वात उंचीवर असणारा असं पॅरा स्पोर्ट्स सेंटर उभं केलं जाणार आहे. या ठिकाणी छायाचित्र देण्यात आलेलं आहे, ते आपण बघू शकता. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. याचा उद्देश काय आहे, असं का करण्यात येत आहे मित्रांनो? कारण आपल्या देशामध्ये खेळांना प्रोत्साहन मिळावं आणि अधिक असे चांगले खेळाडू हे आपल्या देशाला मिळावेत म्हणून हा सेंटर त्या ठिकाणी उभं करण्यात येणार आहे. आणि जगामधलं सर्वात उंचीवर असणारं जे काही पॅरा स्पोर्ट्स सेंटर आहे ते असणार आहे दिव्यांग खेळाडूंसाठी. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच आपल्याला इतर पॉईंटसुद्धा खेळविषयक लक्षात ठेवायचे आहेत. जसं पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आपल्या भारतामध्ये आहे अहमदाबाद या शहरामध्ये. जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम ओडिशा राज्यामध्ये आहे, त्याचं नाव बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम आहे.
त्यासोबतच नुकतंच आपण 1-2 दिवसामागे न्यूज बघितली होती की भारतातील पहिली डिजिटल लोकसंख्या गाड्या बेंगळुरू या शहरामध्ये उभारण्यात आलेल्या आहेत किंवा लावण्यात आलेल्या आहेत. या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या गोष्टी आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच जागतिक मधुमेह रिपोर्टनुसार जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कोणत्या देशात आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारत या देशामध्ये जागतिक जे मधुमेह रिपोर्ट आलेला आहे तर सर्वाधिक रुग्ण हे मधुमेहाचे भारतामध्ये आढळलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. जगामध्ये जे एकूण मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यापैकी मित्रांनो एकट्या भारतामध्ये 1/4 एवढे रुग्ण भारतामध्ये आढळतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मधुमेहाचं प्रमाण हे आपल्या देशामध्ये पाहायला मिळत आहे. म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपण त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं लक्षात ठेवायचे आहे. आता मधुमेह हा जो काही रोग आहे मित्रांनो त्यालाच डायबिटीस असं म्हटलं जातं. आणि हे कसं होतं किंवा याचे लक्षणं वगैरे काय आहे ते सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. रक्तामध्ये जर साखरेचं प्रमाण जास्त झालं तर त्यामुळे ते जे काही व्यक्ती असतो त्यांना मधुमेह हा आजार होत असतो. शरीरामध्ये एक पॅनक्रियाज नावाची ग्रंथी असते, ते इन्सुलिन बनवत असते. जर त्या पॅनक्रियाज ग्रंथीने इन्सुलिन हार्मोन जर कमी प्रमाणामध्ये बनवली मित्रांनो तर त्यामुळे काय होतं की जे साखरेचं प्रमाण आहे ते नियंत्रणामध्ये राहत नाही आणि त्या व्यक्तीला मधुमेह होत असतो. कारण इन्सुलिन जो असतो तर इन्सुलिन रक्तामध्ये असणारं जे काही साखरेचं प्रमाण आहे ते नियंत्रण करण्याचं कार्य हे करत असतात. या गोष्टीसुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, दिल्ली या ठिकाणी बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. बिरसा मुंडा यांची 2024ला म्हणजेच 15 नोव्हेंबर 2024ला हे त्यांचं 150 क्रमांकाचं जयंती वर्ष आहे मित्रांनो. आणि त्याचंच हे साधू आता केंद्र सरकारने त्या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि याचं उद्घाटन अमित शहा जे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच केंद्र सरकारने यांची जे 150वी जयंती आहे त्यानिमित्तानं बिरसा मुंडा यांच्या नावाने 150 रुपयाचं एक नवीन नाणं बाजारामध्ये आलेलं आहे. तसेच 5 रुपयाचं डाक तिकीटसुद्धा अनावरण करण्यात आलेलं आहे. हा पॉईंटसुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जे बिरसा मुंडा आहेत त्यांच्याच नावाने जगातला सर्वात मोठा स्टेडियम आहे आपल्या ओरिसा या राज्यामध्ये, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काल आपण ज्या काही घडामोडी घेतल्या होत्या त्याचा एक क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न आपण घेतला होता की आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती या प्रकल्पासाठी 13,500 कोटी कर्ज कोणत्या संस्थेने दिले आहे आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, एशियन डेव्हलपमेंट बँकेने त्या आंध्र प्रदेशच्या नवीन राजधानीसाठी कर्ज हे दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की आदिवासी गौरव दिवस कधी साजरा करण्यात आला आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 15 नोव्हेंबर. हा बिरसा मुंडा यांची जी जयंती असते त्या दिवशीच आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की मिस टीन युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, तृष्णा रे, जी की एक भारतीय आहे. तर जी लहान मुलींसाठी जी एक 18पेक्षा कमी वयाच्या ज्या मुले असतात ते त्यांची एक सौंदर्यवती स्पर्धा भरत असते, त्याची विजेता तृष्णा रे ठरलेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता नुकतेच कोणत्या राज्याने सर्पदंशाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केले आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, तामिळनाडू. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच पुणे येथील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने भारताच्या बाहेर पहिला विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरू केला आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, UAE या देशामध्ये आपल्या पुणे या ठिकाणी असणारे सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीने भारताच्या बाहेर पहिलं कॅम्पस त्या देशामध्ये सुरू केलेला आहे. या प्रश्नाविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच भारतातील कोणत्या हवाई अड्ड्याला डिजिटल इनोव्हेशनसाठी जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, हैदराबाद विमानतळ. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच गरुड शक्ती सैन्य अभ्यास भारत व कोणत्या देशाच्या दरम्यान झाला आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, इंडोनेशिया आणि भारत या 2 देशांच्या दरम्यान हे सैन्य अभ्यास झालेला आहे गरुड शक्ती. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता
की जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की UPSCच्या नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन, कारण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या होमवर्क क्वेश्चनला प्रतिसाद देत आहात. याचा फायदा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये नक्कीच होणार आहे. म्हणून अशाच प्रकारे प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही देत जायचं आहे. कोणीही व्हिडिओ स्किप न करता असंच पुढं जायचं नाही. प्रत्येकाने उत्तर देऊन पुढं जायचं आहे. चला मग, ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांना उत्तर सांगणार आहोत. आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, प्रीती सुदान या UPSCच्या नवीन अध्यक्षा बनलेल्या आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की महाराष्ट्रातील पहिला आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात सुरू केलं जाणार आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. बघूया याचं उत्तर हे किती विद्यार्थी मित्र आहे आपल्या कॉमेंटमध्ये सांगतात. आपल्या महाराष्ट्राशी संबंधित हा प्रश्न आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना हा प्रश्न आलाच पाहिजे. अतिशय सोपा प्रश्न आहे. मला खात्री आहे आपले सर्व विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे आपल्या कमेंटमध्ये सांगणार आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.